नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साक्षी ब्लॉग मध्ये. आफ्टर अ लॉंगेस्ट टाइम. माहित आहे मला खूप जास्तच टाइम नंतर मी ब्लॉग टाकत आहे, बट तुम्ही समजून घ्या, कारण मी कॉलेजमधून एवढ्या दिवसाची सुट्टी घेतली होती, तर किती वर्क पेंडिंग असेल कॉलेजचं, तेच कम्प्लीट केलं आतापर्यंत. तर म्हटलं तुम्हालाही राग यावं नाही म्हणून थोडस तुमच्याकडे पण लक्ष द्यावं लागेल ना. तर मी काहीतरी क्रिएटिव्हिटी घेऊन आली आहे आज. तो देखते ते आपल्याला जमते का नाही, तर मला तसं वाटतं मला जमणारच नाही, बट तरी मी करून बघणार. सो फर्स्ट ऑफ ऑल हे खूप सारं यायचं, एवढं सारं बनवायचं आहे आपल्याला. पाहू काय काय होते आज. आजच्या तारखेत जेवढं झालं तेवढं ठीक आहे. बाकी मी उद्या 2-3 दिवस किंवा 15 दिवसांनी व्हिडिओ टाकू शकतो, बट करून टाकणार मी लवकर. आणि प्लीज हा जो बाजूचा व्हॉइस आहे, रिपीट अगेन. आणि प्लीज हा जो बाजूचा व्हॉइस आहे गाड्यांचा, तो ऍडजस्ट करून घ्या. मनापासून रिक्वेस्ट आहे, कारण की कर क्या सकते. आपण हे भाऊ काय कुठून आणलं मला माहिती आहे, म्हटलं काय खराब होत्या वर्षात चमकून राहिला तोंड दिसते. थोडंसं फोन आपण ठीक आहे, तुम्ही साधन सामग्री आणतो, तुम्ही इथंच राहा असं बाहेर असं नसतं. चुरा लिया है तुमने जोरी को, नजर नहीं चुराना सनम, बदल की मेरी जिंदगानी. तुम्ही बोरिंग गाणं ऐकलं, धन्यवाद. आता आपण करूया कार्यक्रम आपला. ओके, हसत आहे अंदरची आपल्याला. द्या हो कटर द्या पटकन. काम नाही ना तुम्हाला काही. फर्स्ट ऑफ ऑल ही बॉटल आहे, आपल्याला अशी कापायची. ही प्लास्टिकची बॉटल आहे. तर मी कधीला हुशार आहे ना. मी कधीला हुशार आहे ना. ते ओपन कसं होते बे यार. हो माते लोकाचा मोडून टाकशील म्हणते सांग. वाव, किती कामाचं आहे ते तुम्ही. तर हे आपल्याला असं डिस्ट्रीव करायचं आहे. केवढं पाहिजे तुम्ही अंतर, एवढं घ्यायचं. मला तरी असं वाटते. मी ट्रायलच मारते, मला की येत नाही, फक्त करून पाहतो काही ना काही काढपणा. कारण हे बोरिंगची रूम आपल्याला जरा पद्धतशीर बनवायची आहे. उन्हाळ्यात तसंच तर काही कामधंदे नसते. ओ माय गॉड, कापलाय तुम्ही चालू आहे ना, काय आहे हे. हे बघा, हे जरी असं तिरप तारप कापलं आहे, तर त्याला थोडं इग्नोर करा. म्हणजे आपण असं करून ते, जर तुमचं कटर इतकं शार्प असेल तरच तुम्ही असं युज करू शकता, अन्यथा तुमचं बोट कापण्याची खूप मोठी शक्यता आहे. तर प्लीज तुम्ही असं ट्राय नका करू, कारण की आमच्या ताईनं त्यांचं बोट चांगलंच कापून घेतलेलं आहे. आणि त्या बॅकग्राऊंड म्युझिकली परत आहे. अरे देवा रे, बस बाई बस. खूप हळूहळू करायचं हे काम. आणि प्लीज बाहर बन के आऊं कभी तुम्हारी दुनिया में, उमर निकल ना जाए कहीं इसी तमन्ना में. काय गाणे तर येतात तुम्हाला? हो, काही टॅलेंट आहे माझ्याजवळ, सिंगिंग टॅलेंट खूप जास्त. रानू मंडळ चांगलंच लागणार आहे. म्हटलं हळूहळू काम करायला लागेल. जोश में होश ना खो दे माणूस. तो इनका बैकग्राउंड म्यूजिक है कि गरीबाची रानू मंडल आया. आणलं हे बघा, काड्या आणल्या. हे मस्त भेटली मला. आर्टिफिशियल आर्ट केला याच्यावर, म्हणजे एस्थेटिक वाटते थोडं. तर हे आधी यांनी थोडंसं स्ट्रेट पाहिजे, जास्त मोठी नाही करायची. आली ना जागेवर असं निवडायची काय. तुम्हाला असं वाटत असेल की ना झटकन पटकन केलं दिसणार तुम्हाला व्हिडिओ स्पीड मध्ये. मला माहिती आहे मला किती मेहनत लागून राहील. तर खाली या वर जा, आता कंटेंट साठी तेवढं करायला लागते म्हणा, नाही तर आपल्याला 5 कंटेंट, ते मेकअप शेकअपचे कंटेंट असे आवडत नाही. करून पाहिले ना, 3-4 वेळा करून पाहिले, पण पोस्ट करायची इच्छाच नव्हती होत.
याला तुमच्या समोर असं ते यांना पडत नाही आपली असं इतकं आपल्याला यांना कसं पडते ज्याच्यात बा आपण कम्फर्टेबल आहे असं यांना पडते आपल्याला फालतू तेल नाही पडत ज्याच्यात मी कम्फर्टेबल नाही मी ते काम करणार Yes. असं मला ते चांगलं नव्हतं वाटत सिरियसली सांगायचं करतात पोरी असं नाही चांगल्या पोरी करतात पण त्यांना काही वाटत नाही आता त्यांना सवय झाली त्या गोष्टीची सो मला असं वाटते काहीतरी नवीन आपण इन्व्हेंट केलं पाहिजे की जेणेकरून कोणाला म्हणजे आपलं मन असलं पाहिजे त्या कामात ऍक्च्युली हे सर्व माहिती आहे मग आजीसोबत शेअर केलं होतं मी आजी असं आजी कसं माझी आजी मध्ये एकच एक काम करून करून माणूस बोर होत असते जीवनात काही ना काही वेगळं डिफरन्स पाहिजे ना काही ना ते टीचर राहिले म्हटलं बघ साधी नाही आहे मग आजी हेच नाही आवडलं मला पण असं मला हे मला खूप मोठं आहे ना हे मॅचेस नाही होत काही पण हे चांगलं दिसणार आहे ना सोबत सोबत आहे की नाही मी कन्फ्यूज होत आहे हे छान दिसणार आहे आपण हेच करूया परफेक्ट थोडी ना असते सगळेजण चुका तर होणारच चुकी अस्सल गावरा बाई विदर्भातली माणूस ओके नाईस तेरी मेरी जुड़ी ऐसी कहानी की धामा आला मला किती सारा गबाई मुझे तेरे साथ रहना है बेचारे आधा आधा हम जो दोनों मिला दे बन जाएगी एक जिंदगानी ये दुनिया मिले ना मिले हमको खुशियाँ भगा देगी हर गम को मेरे लिए तुम काफी हो यार गर्मी काही नाही बोलते तुम्ही हे पण बोल आता मी बोलणं कमी करू का कारण की खूप थकलेली आहे मी आणि इथं मी म्युझिक टाकणार आहे बस बाबा किती बोलू तुमच्यासोबत तोंड नाही दुखत का बोलता बोलता वाटलं तर मी जर मी चांगली बोलली तर मी ते ऍड करून टाकते ओके याच्यात लय मेहनत लागते म्हटलं दिसायला दिसते फक्त हे 5 मिनिटं अरे भाऊ ते 30 सेकंड मध्ये मॅडमनं सगळा व्हिडिओ खतम केला होता मी जेव्हा पाहिला तेव्हा आणि तसं माझ्या 2 घंटे कुठं गेले नाही तिला तिचं पाहिल्याबरोबर असं वाटत होतं की भाऊ पटकनच होते व्हिडिओ छोटंच असतं काम आहे घे ना साक्षी कर ना घे ना टोले जितकं इझी दिसते ना तितकं असते पण तसं आहे हँडमेडने वेळ तर लागतेच ना पण हँडमेड हे खूप छान दिसते खूप छान आपण विकत आणून आपलं घर सजवतो बट जे हँडमेड राहते ना त्याचा विषयच बाहेर आहे असं पद्धतशीर दिसून पडते ते I don't know kasi nari na, but that's fine. Yana, yana, aja deh. एवढी मेहनत घेतली आहे आपण बनवण्यात मला असं वाटतं अर्धा व्हिडिओ मी काढलाच नाही मी लय वेळची बडबड करत होती कोई बात नाही पहिले असंच होत असते ओके ओके आहे यार एवढंही खास नाही एवढंही बेकार नाही मेहनत केली म्हटलं 1-1.5 घंटा घातला त्याच्यात